बाबासाहेब देशमुख आम्ही आमची त्याची माणसं आहे आम्ही. बर निवडून आमदार ते येणार आहे. आबामुळे तर मागच्या वेळेस शहाजी बापू आले ना. जिथं तिकडे दीपक आबा जातील तिकडे विजय हे निश्चित असतो. इथं सगळ्या वाड्या शहरांना बाबासाहेब आहे. इथं जमत नाही काय काहीच नाही. जवळचा आणि तालुक्याचा विकास फक्त दीपक आबा. दीपक आवाज 100% विकास काम काहीच नाही. आता लाडकी बहीण आहे कधी सावत्र बैल होईल हे पण सांगता येत नाही. भाजप सरकार काय आपल्याला किती पैसे देतात माहिती आहे कोणाला बाबा का आम्हाला हाय होय घरी विचारलं का नाही तुम्ही? कशाला बाई कोण माझं 10 वर्ष झालं भांडण झालं. हे कुठले इलेक्शन वस्तू हा. इलेक्शन परत नाहीच म्हणायचं. अडचणी काय भिसायला लागली अडचणीला काय. शहाजी बापूचं काम चांगलं आहे. 5 वर्ष येऊन तर कोणी काय केलं नाही आतापर्यंत. हा. आमच्या गावाला काय नाहीच. हा. काय दिलं बी नाही कुठलं काय घेतलं. सामान आमदारकी आबा जवळ नसताना एवढे आबा कामं करते. आबाकडे जर आमदारकी आली तर कामं किती होतील. तालुका सुजलाम सुफलाम म्हणून आम्हाला नेता नसल्यामुळे काय मालक नाही आम्हाला कोण. आजी बापू कसला बघायला सुद्धा मिळणार नाही अजून 5 वर्ष निवडले. जनतेपेक्षा पुढारी जास्त आहे काय. अवघडच झालंय. त्यात 5 महिन्याला 4 महिन्याला यातला त्यात आणि त्यातला ह्यात येतो. आता नेमका कोण म्हणून लक्षातच आहे ना कोण आहे. हा कोण आहे तिला. आम्ही पहिल्यापासून गणपतराव सांगेल त्याला पवार साहेबालाच मतं दिली ती. आता तेच बाबासाहेबला. काय गणपतराव देशमुख या काळात झालेला तेवढाच. हा, बाकी कुठंच नाही. काय नाही काहीच? किती बी उभं राहू द्या बाबासाहेब निवडून येणार आहे. गणपतराव देशमुख 3 वेळा तरी आबामुळेच निवडून आलेले आहेत. बर आबामुळे शहाजी बापू आहे आणि ह्या वेळेला आबालाच आम्ही आमदार करणार. बांधून थोडी त्यात 25 रुपये ना. हा. आणि रोजगार होतोय 50 रुपये. दुधाला सांगतो 50-60 रुपये. मसड्याचं आहे का तुमच्याकडे? नाही जर्शी गोरशांना भाव तेवढा. हा का? चांगलं आहे की. हा डेअरीवाला आमचं फेमस आहे इथं. जवळा आबांचा बालेकिल्ला आहे आणि आबाने आता भरपूर इथं हे करून काम करून टाकलेले आहेत काय. त्यामुळे काय प्रश्न नाही. आबाला आता फाईट देणार मला वाटतं इथं कोणी नाहीये. नमस्कार, बेधडक चर्चा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या दर्शक आपण जो आहोत तो आहोत सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. या मतदारसंघामध्ये पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासून देशमुखांचं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जे बदलतं राजकारण आपण जर बघितलं तर ते वारंवार आपण बदललेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. एकंदरीत आपण बघितलं तर 2024च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. परंतु आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सध्या या भागाचं नेतृत्व करत आहेत शहाजी बापू पाटील. तर नक्कीच आता विधानसभेची निवडणुका होऊ घातल्या आहेत. नेमकं परिस्थिती या मतदारसंघाची काय राहील या संपूर्ण गोष्टीवर आपण या आढावा घेणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नेमकं या भागामध्ये विकास कामं कुठली झालेली आहेत आणि कोणत्या विकासाच्या जोरावर इथलं राजकारणाची पुढची रणनीती ठरणार आहे. मग एका बाजूला देशमुख असतील, एका बाजूला जर दीपक आबा साळुंखे असतील किंवा मग एका बाजूला शहाजी बापू पाटील असतील. तर एकंदरीत या मतदारसंघाचं चित्र नेमकं काय असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की आपण बघूयात. नेमकं काय होणार आहे. सध्या आपण आहोत जावळा गावामध्ये. येथील परिस्थिती नेमकी काय हे आपण घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून. अरे बापरे, चहावाले. आपण आता चहा नकोय पण बरं आम्हाला. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय दादा? चहा घेताय तुम्ही तर रोजचा व्यवसाय दिसतोय तुमचा. चांगलाय चहा व्यवसाय. एका बाजूला बघितलं तुमचा हा जावळा गाव आहे बरोबर. विकास वगैरे झालेला दिसतोय ना तुमच्या गावामध्ये? फिरून बघाय तुम्ही स्वतः डोळ्याने फिरून बघा. जवळचा आणि तालुक्याचा विकास फक्त दीपक आबा. दीपक आवाज 100%. पण आता एका बाजूला बघितलं तर या मतदारसंघाचं नेतृत्व शहाजी बापू पाटील यांच्याकडे आहे. आणि या रणांगणात उतरणारी सुद्धा मंडळी भरपूर नावं चर्चेत आहे. म्हणजे बाबासाहेब देशमुख असतील, शहाजी बापू पाटील असतील आणि दीपक आबा साळुंखे पण. एकंदरीत काय परिस्थिती राहील असं? कोणी असू द्या ह्या वेळेस कोणताही उमेदवार असू द्या आबांची उमेदवारी फिक्स आहे. 100% फिक्स आहे आणि 100% निवडून येणार आबा. कुठल्या गटात? कोण गट अजितदादा गटातून किंवा अपक्ष काही म्हणा ह्या वर्षी उमेदवारी फिक्स आहे. 100% अपक्ष किंवा अजितदादांच्या गटातून किंवा अपक्ष म्हणा. शहाजी बापू पाटीलने काही कामं केली का नाही? बापूंनी काम काय बापूंविषयी काय बोलणार. कामं तर केली की नाही? आपल्या आमदार जवळची आणि तालुक्याची बरीचशी कामं फक्त आबाने केलेली तर आम्हाला दिसतील. आबाच 100%. आणि आबा आमदार व्हावं ही सगळ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याची बऱ्याच कार्यकर्त्याची इच्छा आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं काय वगैरे इथलेच आहेत? इथलं जवळ्यातलं. जवळतलेच आहे. मग काय बाबा तुम्ही शेतकरी दिसताय पण. मग आता काय आम्ही नोकरदार आहे.
काय शेतात काय आहे तुमच्या आता? हा शेतात काय आहे? शेतात हे आहे मका ऊस हे असलं गाय आहे, पाणी हे आलंय गाय आहे का सगळं नाही तुम्हाला गाय? गाय? गोरं आहे ती आता काय गोरं शिवाय काय धंदा काय दुधाला करा भाव आहे का नाही सध्या? गोराला आहे 50 रुपये 60 रुपये दुधाला दुधाला सांगतो 50-60 रुपये मसड्याचं आहे का तुमच्याकडे? नाही जर्शी गोरशांना भाव तेवढा आहे. हा का चांगलं आहे की हा डेअरीवाला आमचं फेमस आहे तर हा हा मग तुम्ही 50 रुपये लिटर म्हणजे काय हा लय दुधाला भाव आहे न. आहे का नाही? होय होय अरे पण तुम्ही चलत नाही राव फिरायला पाहिजे मग मग आता मग हे आपल्याला हेलिकॉप्टर आहे मग शरद पवारने हेलिकॉप्टर दिले पाठवून हेलिकॉप्टर पाठवून मग तुमची लय हवा आहे बाबा हा? होय आहे का नाही? काही एकंदरीत त्या गावचा विकास झालाय का नाही काय? हाय झालाय बऱ्यापैकी सगळे सारखेच आहे ते कोणी केलाय? सगळ्यांनी केलाय कोण सगळे? आबाने केलाय बाबारावने केलाय शहाजीबापूने केलाय सगळ्यांनी विकास केलाय कुठे दिसतोय? कुठे काय विकास? हे काय रस्ते बिस्ते त्यांनी केले पाईपलाईन आणले पाणी आणले सगळं आणले वेगान मिळून सगळं आणलं बरं चांगलं झालं. होय या हा तुमचा भाग आहे ना बरोबर डाळिंब क्षेत्राचा भाग म्हणून ओळखला जातो सांगोला बरोबर. होय त्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आता? चांगली चांगली आहे का? होय पावशी पडला औंधा आबादानी झालाय होय. लाडकी बहीण योजना चालू केली सरकार. होय त्या रोड टॅक्स भरून ती बहिणीच्यांना दे चालू हा किती पैसे देतात माहिती आहे कोणाला बाबा काय आम्हाला हाय होय का? घरी विचारलं का नाही तुम्ही? कशाला बायकोचं माझं 10 वर्ष झालं भांडण झालं आय, 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 लयच अवघड दिसते हा, मग काय राव. तुमच्यावर दुष्काळ पडलेला आहे. हा नमस्कार बाबा काय चाललंय काय नाही काय नाही बरं आहे का? काय वय काय तुमचं बाबा आता? वय काय हा? वयच माहित नाही तुम्हाला काय बाबा वय काय आता मला तर काय तेवढं शेतकरी दिसताय पण आहे ना? आम्ही अंगठा बाजूला काय का बाबा? काय शेतात काय सध्या तुमच्या? शेतात काय बाजरी आहे मका आहे आमदार माहिती तुम्हाला? हा? आमदार तुमचे हा? कोण आहेत माहिती आहे का? आमचं मी जातच नाही मी डिस्कस आहे इथला ना डायरेक्टच पण तुम्हाला माहित तर असेल ना आमदार कोण येतो आहे का नाही? हा? हात काय नाही, चहा पण पिणार ना हो. येत नाही पिणार मी डिस्कस आहे हो असं आहे. हा, तुमचं गाव माहिती आहे तुम्हाला डिक्सळ. हा. गावात विकास झालाय का नाही काय? काय मी गावात विचार करत नाही जास्त हा ना नाही, नाही. मग तुम्ही कुठे फिरताय? आम्ही घरी शेतीत शेतीच्या मालाला भाव बिव काय आहे का नाही? काय भाव आहे बांधून विकतात 25 रुपये हा आणि रोजगार होतोय 50 रुपये लयच अवघड आहे म्हणायचं. हा मोदी सरकारचं पैसे देत का नाही तुम्हाला 2,000 रुपये? येते हा? हो येते ती. बरं आहे का? पटते का? आता परवडते काय काय? त्याला मेटाला तर होते ती हा परवडतंय का नाही तुम्हाला? हा? बरं आहे त्याला मेटाला होतेच आपल्याला काय विचार काय नाही नमस्कार नमस्कार तुम्ही मुरब्बी दिसताय बुवा. हा? आहे का नाही? आहे का नाही? कपडे घातले म्हणून नाही, कपडे नाही, सगळ्याच गोष्टी मला वाटतं नाही नाही होय आहे का नाही? खरं आहे कपडे का? घातले म्हणून मी म्हणतोय ती चुकीच आहे का पण खरं आहे का? काय याच गाव काय गावची परिस्थिती काय एकंदरीत गावचा विकास वगैरे काय गावाकडच नाही त्याला विचारलं एक दिवस झालं ना गावात कितलं सांगा मला. इथलं तुम्ही कुठे असता? मळ्यात असतो मळ्यातून बाहेर येता का नाही कधी? गावाकडे येतो आज येताना दिसला का तुम्हाला विकास? काय आज गावात आला तुम्ही दिसलं काय? गावात आलोय आता एवढ्याच आलो हा, मग आता येताना दिसला का? हा दिसते आता ही माणसं दिसते ती आहे ती बसलेली हे ते चालू झाली बरोबर बरोबर एकंदरीत काय परिस्थिती या काय नाही. मतदारसंघाची म्हणा किंवा हा मतदारसंघाची परिस्थिती कामाच्या बाबतीत कसं आहे? आहे बरे बरे त्याला काय नमस्कार नमस्ते नाव काय सर आपलं? योगेश बनकर बंडगर इथलेच आहेत. हो एकंदरीत आपण बघितलं तर देशाचं आणि राज्यामध्ये जर बघितलं तर सध्या भाजपचं सरकार आहे राज्यात सुद्धा आणि देशात सुद्धा. एकंदरीत या भागात जर बघितलं तर सांगोल्यात तुमचे आमदार आहे शहाजी बापू पाटील. शहाजी बापूच्या कामाबद्दल किंवा खुश आहे का तुम्ही? त्यांनी जे काम शहाजी बापूचं काम चांगलं आहे. चांगलं त्यांनी आता इथली आबांच्या साथीने शहाजी बापूंचं काम चांगलं आहे. दीपक आबांचं कुठली कामं झाली दादा इथली लोकांची? आमच्या इथं रस्त्याचं काम झाले. आता तुम्ही येताना बघितलं असेल कोरडा नदीला पाणी फुल आहे, मन नदीला पाणी फुल आहे. शेतकऱ्याला काय पाहिजे? फक्त पाणी लाईट वीज एवढंच लागतं दुसरं काय. बरोबर गावाचा आता विकास आपण भरपूर आहे. विकास केलेला आहे. निधी पण दिलेला आहे निधी बरोबर. पण दिला. हो आता बघितलं तर तुमच्या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी सुद्धा आहे. म्हणजे कसं बघितलं तर एका बाजूला बाबासाहेब देशमुख आहेत, एका बाजूला शहाजी बापू आहेत, दीपक आबा साळुंखे आहेत आणि
एका कधी कधी नाव असं येते की अभिजित पाटलांचं सुद्धा नाव येते. हो. एकंदरीत काय परिस्थिती राहील 2024 निवडणूक? आता 50 वर्ष तालुक्याने आमदार साहेबाला निवडून दिलं. अगदी बरोबर. बरोबर आहे. 10 वर्ष शहाजी बापूंनी आमदारकी भोगली. बरोबर. मग आता आबांचं वय आता 65 वर्ष झालं. आबांना एकदा तालुक्यातल्या जनतेने सहकार्य करावं. एकदा आबांचं काम पण बघूया ना सर्वांनी मिळून. आबां आमदारकीने आबाजवळ नसताना एवढे आबा कामं करते. आबाकडे जर आमदारकी आली तर कामं किती होतील. तालुका सुजलाम सुफलाम होऊन जाईल असं मला म्हणायचं. या भागात जी कामं झाली आहेत ती काय बघतात त्या कामांकडे कसं, म्हणजे ती कोणामुळे झाली काय? हे इथले ह्या भागातले जे कामं झालीत ते सर्व दीपक आबा मिळून झाले. एक मिनिट बसा ना बाबा लवकर. राज्यात बघितलं तर सध्या महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये विविध योजना राबवल्या गेल्या. हो. त्यामधली एक म्हणजे लाडकी लाडकी बहीण बहीण सध्याची ट्रेंडिंगला आहे. हो. कसं बघताय योजनेकडे? लाडकी बहीण योजना चांगली आहे. अतिशय चांगली योजना आहे. पण लोकांना त्याचा फायदा होतो का? काही लोकांना महिलांना भरपूर फायदा होतो. काही पैसे मिळणार आहेत. अजून पैसे पण मिळणार आहेत ना. काय तर प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे मिळाले नाही. पण पैसे सर्वांनी ज्यांनी अर्ज केले त्यांना 100% पैसे मिळणार. हो. बरोबर, त्याचा फायदा होणार आहे. फायदाही 100% होणार. कायमस्वरूपी ही योजना लागू राहील असं तुम्हाला वैयक्तिक हो 100%. जोपर्यंत आपले सरकार आहे, अजित पवार गट, शिंदे गट आणि फडणवीस गट यांचं हे सरकार आहे तोपर्यंत 100% योजना ही राहील. नाव काय आपलं? केरपा गावडे बुरंगेवाडी. बुरंगेवाडी का? आंबनगड. इथलेच आहेत. हा घेतला तालुका तुम्हाला सांगोलाच आहे का? सांगोला. हा काही विकास वगैरे झालाय का नाही इथल्या गावचा काय? झाला. बाबासाहेब देशमुख आमची त्याची माणसं आहे आम्ही. बरं. हा निवडून आमदार ते येणार आहे. कोण? बाबासाहेब देशमुख. आणि तुमचे आमदार माहितीत का कोण आहेत? भाई आधी होता. कोण होते? भाई गणपतराव देशमुख. नाही ना, आता चालू शाही बापू. त्यांचं काम आहे का नाही काय? त्यांचं आपलं काय जुळत नाही. बरं. निवडून येणार बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख 100%. 100% काळेजवळ रेग आहे. बरं. बाबासाहेब देशमुख येणार निवडून. शहाजी बापूंनी काय कामं केली की नाही तर? आम्हाला माहित नाही काम काम डुप्लिकेट काम आहे ना. डुप्लिकेट काम आहे. बरं. चांगलं नेतृत्व या भागाला कोणाकडे बघून? आता सध्या दीपक आबा साळुंखेंचं गाव आहे वाटतं. मी त्यातला फर आपल्याला तसं नाही जमत. आम्ही माणसं आहे लाल बावटेजीन बाबासाहेब देशमुख आम्ही माणसं आहे. बरं. मामा नमस्कार. असं आहे का? बरं ठीक आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय? आयाज निसारनाथ इथलेच आहेत. इथले तर बघितलं तर जावळा गावचा आपण विचार केला तर हा सांगोला विधानसभा मतदारसंघात आणि तालुक्यातलं एक गाव आहे मोठं. कसं बघताय या गावामध्ये विकास कामांबद्दल किंवा काय कसं आहे सध्या परिस्थिती? आता तुम्ही बघताय काय विकास काय होतच असते. वर्ण निधी येतच असते. आणि कुठलाही एक व्यक्ती हा निधी आणू शकत नाही. निधी देणार हा सरकार असते. कुठलाही नेता आला, कुठलाही सरकार आलं तर निधी हा वर्ण सरकारच देणार आहे. आपलं काम असं सरकारपर्यंत पोहोचणं. काय नागरिकांनी मागण्या असलेल्या हे असलेल्या निधी वर्ण सरकारच देते. दादा आता शहाजी बापू पाटील इथले आमदार आहेत. त्यांनी कुठली कामं केली लोकांच्या हिताची? कारण ते तुमचे विद्यमानचे आमदार आहेत. शहाजी बापू पाटील साहेबांचं मला अद्याप ह्या फक्त 6 महिन्यात बापून हे निधी आणला, बापून ते निधी आणला असं आलं. फक्त आता या 6 महिन्यातच फक्त निधी ऐकलंय. आलेला काय प्रत्यक्ष आपला एवढा अभ्यास नाही की बाबा पूर्ण निधी आणलाय. या फक्त 6 महिन्यातच चर्चा ऐकून आहे. म्हणजे बरं निवडणुका तोंडावर आल्या, निवडणूक तोंडावर आल्या आणि योजना जी राबवल्या योजना निवडणूक तोंडावर आले त्या आणि निधी आला हे फक्त ऐकून आहे. राज्य सरकारचा जर विचार केला आता महायुती सत्तेत आहे बरोबर. आणि आपण बघितलं तर भाजप, काँग्रेस, आपलं राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट अशी एकत्रित त्यांची होती आहे. त्यांनी आता योजना बऱ्याचशा लागू केल्या त्या काळामध्ये केले त्या. निवडणूक आले त्या म्हणून लाडकी बहीण केले त्या, लेक लाडकी केले त्या, हे केले त्या. आता लाडकी बहीण आहे कधी सावत्र बहीण होईल हे पण सांगता येत नाही. भाजप सरकारचं काय आपल्याला 2014 पासून अनुभव आहे. एकंदरीत काय परिस्थिती काय राहील 2024च्या निवडणुकात? राज्यात महायुतीचं सरकार राहील की मग महाविकास आघाडी? सरकार सध्या महाविकास आघाडी सरकार राहील. सध्या दुधाचा विचार केला, शेतकऱ्यांची बरेचसे शेतकऱ्यांची पिकं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तसं म्हणाय गेलं तर. कारण कसं आहे दुधाचा दर मध्ये घसरलं. या भाजप सरकारचं 2014 पासून मी बघतोय मला कळतंय असं 2014 पासून दुधाच्या वाढीसाठी आंदोलन चालू झाले शेतकऱ्यांचे. 2014च्या आधी आंदोलन दुधाच्या वाढीसाठी होत नव्हतं. दुधाला दर व्यवस्थित होता, चांगलं सुरळीत राज्याच्या व्यवस्था चालत होती.
सर्व सुरळीत होतं. 2014 पासूनच भाजप सरकार आल्यापासूनच ही सगळं अर्थव्यवस्था बिघडली, आपली अर्थव्यवस्था. काय चाललंय सध्या आता बघितलं आपण तर एकंदरीत तुमचं गाव आहे बरोबर जावळा. जावळ्यात काही विकास वगैरे काय झालाय का नाही? कशाचा? रस्ते म्हणा, काय पाण्याची समस्या असतील, शेतीच्या पाण्याची असेल, गटारे असतील गावातल्या, किंवा मग एखादं चांगलं आरोग्य सेवा असेल, असं काय कुठलं विकास काम झाले का नाही इथे काय? हा? सध्या विकास काम काहीच नाही. लयच अवघड दिसतं मग. हा सध्या तुमचे आमदार आहे शहाजीबाबू पाटील माहिती आहे का? त्यांचं काम कसं आहे का ते आलंच नाहीत? चांगलं आहे काम हा चांगलं आहे ना काम. काय काय कामं केली त्यांनी माहिती आहे का तुम्हाला? सगळी तालुक्यात कामं केली त्यांनी. तालुका शिल्लक ठेवला नाही. बापूंचं कामच चांगलं आहे म्हणायचं. लय चांगलं. हा सध्या आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच तोंडावर येतात माहिती आहे. 1-2 महिन्यांनी निवडणुका लागणार आहेत. या भागाची परिस्थिती अशी की एका बाजूला दीपक आबा साळुंखे आहेत, एका बाजूला शहाजीबापू पाटील आहेत, एका बाजूला बाबासाहेब देशमुख, अशी ही परी उभा राहणार आहे. एकंदरीत काय परिस्थिती वाटते, कोण आमदार व्हावं? इथं सगळ्या वाड्या शहरांना बाबासाहेब आहे. हा इथं जमत नाही काय सुद्धा. काहीच नाही. कारण गेली तुम्ही जर बघितलं तर 11 वेळेस विधानसभेचे आमदार आहेत ते. म्हणजे 50, 51, 55 वर्ष ते आमदार होते. इथं जमत नाही काय. काय इथं काय होईल असं वाटतं? कोण आमदार होईल? भावी आमदार कुठला? बाबासाहेब होणार. बाबासाहेब फिक्स. काय नाव काय तुमचं? नाव आहे बिराय. इथलेच आहे तुम्ही? आपण बघितलं तर तुमचं हे जावळा गाव आहे बरोबर? हो बरोबर. हे जावळा गाव येतं सांगोला तालुक्यात. या गावामध्ये विकास कामं काय झाली का असं वाटतं का? बिलकुल काय नाही. सांगोल्याचा काय विकास वगैरे? नाही काय शोध शहाजीबापू पाटील इथले तुमचे आमदार आहेत बरोबर? त्यांचं बरोबर. काम वगैरे काय? काहीच नाही. काहीच नाही. कोण काम करेल असं वाटतं बरं इथली? काम करायला आमच्या नेत्याला तर काय करायचं, काम होत नाही ते. हम्म. आम्हाला नेता नसल्यामुळे काय मालक नाही आम्हाला कोण. आता बघितलं तर एका बाजूला आपण बघितलं तर आता या भागाचं नेतृत्व गणपताबांनी केलेलं आहे गेली 50 ते सगळं माणूस नाही आता. बरोबर. आणि आता निवडणूक लागतीलच आता 2-3 महिन्यामध्ये. बाबासाहेब देशमुख हे सुद्धा निवडणूक लढवणार आहेत, त्याच्यानंतर दीपक आबा साळुंखे, त्याच्यानंतर शहाजीबापू पाटील, अशी ही नावं आहेत. एकंदरीत काय परिस्थिती राहील असं वाटतंय? आता ते काय फोडली कोणाला गावली काय, फोडली कोणाला गावत नसेल. तुम्हाला काय वाटतं? जनता बाबा, काम कलाशी कोण होईल. करेल असं वाटतं आपल्या लोकांच्या हिताचे, जो सामान्यांना आता आमदारकीला कसं निवडून आल्याशिवाय काय खरं सांगतात नाही. सामान्यांचा नेता कोण आता हे वाटतो? 5 वर्ष येऊन तर कोणी काय केलं नाही आतापर्यंत. हा. आमच्या गावाला काय नाहीच, हा. काय दिलं बी नाही, कुठलं काय घेतलं बी नाही. सामान्यांचा नेता कोण वाटतो तुम्हाला? सामान्यांचा नेता की जो सामान्य- गणपतराव देशमुख होता सामान्य. काय लय निवांत बसले? काठीवर आलोय. हा. लय निवांत बसले. सायकल बसताना पडलोय. अयो कधी? आता 4 महिने झालं बसं नाही अवघडच देवा झालंय. मग इथंच बसता काय रोज? नाही जातो मागवड्यात आहे. होय ना? नाव काय तुमचं? आप्पा नारायण वाघमारे वाघमारे इथलेच. इथलेच. हा, हा. आता हे जावळा तुमचं गाव आहे बरोबर? सांगोला तालुक्यातलं एक गाव आहे मोठं. एकंदरीत या गावामध्ये बघितलं तर विकास वगैरे काय झालाय असं वाटतंय का नाही? काय नाही, कशाचा विकास हवे, पाऊस असा लागलाय. हा. आपलं काय जमीन नाही, तुमच्या कुणब्याच्या जेवार जगायचं आपलं. हा, हा, हा. हा. सध्या आपण बघितलं तर सायकलीत पाय अडकला, हो कासर बांधलं होतं कॅरेजला, हा, आणि त्यातच पाय शिरला हा. आणि क्रॅप झालं. अयो. मग 4 महिने झालं नव्हतं, काय बसं नाही सगळं. हा, हा, हा. आता निवडणूक लागतील 2 महिन्यामध्ये. विधानसभेची निवडणूक आहे. काय नाही, शहाजीबापू पाटील इथले आमदार आहेत, काही काम आहेत का नाही त्यांचे? हा? काय ते करतील काय, जर आपलं काय कामच नाही तर काय सांगायचं मला. नाही पण इथली विकास कामं वगैरे काय हा? आहे का नाही? महत्वाचं आपली विकास कामं तर झाली पाहिजे ना. झालं पाहिजे. गावचा हा. विकास झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, पाण्याच्या समस्या सुटल्या पाहिजेत, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे, शिक्षणाचा प्रश्न सुटला चालू पाहिजे. आहे सगळं. हा. हा. हा ना. आता बघितलं तर इथून बघितलं तर दीपक साळुंखे यांचं नाव चर्चेत आहे, त्याच्यानंतर शहाजीबाबू पाटील आहेत, त्याच्यानंतर ते बाबासाहेब. जरा त्यांना बोलायला लावायचं, ती बोलत्याला शाळा शिकल्या. तुम्हाला काय वाटतं? हा. तुम्हाला काय वाटतं काय होईल असं वाटतं? काय आम्हाला तसलं काय वाटत नाही बा, सगळे आम्हाला सारखे. हा. हा. आम्हाला चौकड वाजवाय जायला लागतं, आम्हाला सगळे सारखे मध्ये असं लागले. काय विकास वगैरे झाला का नाही? काय रस्त्याचं पाण्याची समस्या सुटल्यात का नाही? काय? हाय चालू आहे. हा. होय. कुठं चालू आहे? रस्ता चालू आहे. कुठला? ही स्टेशन रस्ता हा चालू आहे का? चालू आहे. भारी म्हणायचं आहे का नाही? वय वय रस्ता चालू आहे. शहाजीबाबू पाटलांचं काम कसं आहे बरं? ते अगदी 1 नंबर. काय त्यांनी चांगली कामं केलीत म्हणा. चांगलीच केलेली. वय. दीपक आबा साळुंखे यांचं नाव चर्चेत आहे इथून आमदार केला, परत शहाजीबाबू पाटलांचं, बाबासाहेब देशमुखांचं नाव चर्चेत आहे. राहणार घेऊ. हा काय म्हणे वाटतं? हा राहणार घेऊ. मोदी सरकारचं पैसे येतात का नाही 2000 तुम्हाला? वय वय हा? वय येतात का? येते ती. परवडत आहे तेवढ्यात? तेवढ्यात नाही परवडत नसलं तर कोणाला सांगायचं.
मला सांगा की मी देतो. होय असं नाही चालत हो. खरं आहे ना. तुमचं वय काय आता बरं? 65 आहे. 65. एसटी मोफत असेल तुम्हाला का नाही? नाही अर्ध घेते ते. अर्ध घेतात का? मग उलट अर्ध कुणी केलंय? अर्ध आता ही लई जण आहेत, यांची नावं तर काय मला देणार आहे. लई जण आहेत. हा ना. लई जण आहेत. ती काही हो का अर्ध हो. जनतेपेक्षा पुढारी जास्त आहे तर काय. नावच नाही लक्षात इतकी मोठी हा आहे का नाही? ही नाव तर लक्षात आहे. बरोबर आहे ना. खरंय खरंय. मतदारापेक्षा उमेदवार जास्त आहेत. आणि अवघडच त्यात झालंय. त्यात 5 महिन्याला 4 महिन्याला ह्यातला त्यात आणि त्यातला ह्यात येतो. आता नेमका कोण म्हणून ओळखायचं? लक्षातच राही ना कोण आहे. हा कोण आहे ती लक्षात राहत. आता बघितलं तर या भागाचं नेतृत्व कोण करतंय? शहाजीबापू पाटील आहे, बरोबर. अच्छा गणपतराव नेतृत्व करले त्यालाच मध्ये बापूला नाही. हा. बापूने काय कामं केली नाही का? कशी कामं केली बापून? हा. पहिलीच कामं आहे ती ह्याची हा. आबासाहेबची हातची कामं आहे ती. बाबासाहेबांची. आता बघितलं तर बाबासाहेब देशमुख. हा बाबासाहेब देशमुख. उभा म्हणतात. हा आणि राहायचं आहे उभं राहायचं आहे ते हे कोणी निवडून असं वाटतंय? बाबासाहेब. बाबासाहेब 100%. मागच्या बारीन किती थोड्या मतात गेलं हा. आता येईनच. आता नक्की येणार. शरद पवार सांगेल त्याला आम्ही मत टाकतोय बघा. बस. का बरं तसं? तसंच आहे. का म्हणणार? आता शकापले त्याला दिली नाही मत शेअरा पवार साहेबाला. हा. आम्ही पहिल्यापासून गणपतराव सांगेल त्याला आम्ही पवार साहेबालाच मत दिली ती लोकसभेला. होय होय कधी पण. आता लोकसभेला पण. आता लोकसभेला शकापला द्यायची. हा. विधानसभा आहे आता. हा विधान लोकसभेला बी दिलं शेअर ह्याला हा. मोहित्याला. मोहिते पाटील. हा आता तेच बाबासाहेबला निवडून येते ना. नक्की 100%. बघा तुम्ही. सरकारने आता योजना बऱ्याच लाव केल्या. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीला काय भोगेतलं 2 किलो कमी केलं. हा. पुण्या सरकी किती झालं 50 किलो पोत होतं 40 किलो गेलं. हा. आणि ह्याचं बाकी किती समजेल त्याला हेच बसवलं जीएसटी बसवली काय गेली अवघडच केलंय बुवा म्हणायचं. आपणालाच येते की आपलं आणि दुधाचा दर पाळून ठेवलं. हा. दारू या बाटलीला 200 रुपयाला लिटर आहे 400 रुपयाला हा. आणि दुधाला 25 रुपये. खरं आहे. मग कसं अवघडच करायचं झालंय शेतकऱ्याचं बरं का? शेतकऱ्याचं करायचं. गरिबांचं लय झालं. लाडक्या बहिणी त्याला आपलं घेऊन देतोय बरोबर 1,500 रुपये देते एका बाईला. देतील तर काय आपल्यापासून हा. एका घरात पैसे किती जातात बघा 7 लाख रुपये घेतला 18,000 जातात. लोक तर म्हणते ती योजना आहे ना निवडणुकीपुरतीच केली. दुसरं काय आहे त्यांना आधी कळलं नाही का असं म्हणतात. हे कुठले इलेक्शन वस्तू देते हा. इलेक्शन परत नाहीच म्हणायचं. अवघडच आहे म्हणायचं. एवढा पैसा ते माहिती लागला ह्यांच्या कालचे जरा खासदार कमी आलेत म्हणून आता जरा पैसे वाटून सरकार लटपडायला म्हणून करायला तशी. नाही, अवघडच आहे. बुरंगे इथलेच आहेत का? हा बुरंगेवाडी. काय बुरगेवाडीचा काय विकास झालाय का नाही गावचा काय? काय सुद्धा ना हा. काय गणपतराव देशमुख या काळात झालेला तेवढाच. हा. बाकी कुठंच नाही. काय नाही काहीच झालेलं नाही म्हणायचं. काय सुद्धा नाही. आणि ते शहाजी बाबू पाटील काय काम केलं? शहाजी बापू कसलाच बघायला सुद्धा मिळला नाही अजून 5 वर्ष निवडले. बघायलाच भेटलं नाही का? मग अवघडच आहे बा. अवघड नाही काय नाही हाय आता चालू वर्षी आपलं काम आहे. बाबासाहेब देशमुख उभा राहणार, आहे. शहाजी बाबू पाटील उभा राहणार आहे. किती बी उभं राहू द्या बाबासाहेब निवडून येणार आहे. बाबासाहेब. किती बी राहू द्या. नमस्कार बोला की. नाव काय आपलं? आपलं पप्पू शिवाजी चव्हाण. चव्हाण इथलेच आहे तुम्ही? जावळ्यातले. प्रॉपर इथलं आहे. आता जावळा बघितलं तर सांगोला तालुक्यातलं एक मोठं गाव म्हणून बघितलं जाते, बरोबर. एकंदरीत जावळा गावचा किंवा मग सांगोला परिसरातला विकास वगैरे काय झालाय का इथला? आपला विकास म्हणजे दीपक आबा साळुंके पाटील माझे आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून जवळची कामं आपले सांगोल तालुक्याची कामं भरपूर झालेले आहेत. शहाजी बापून दोघांनी मिळून चांगली कामं केलेली आहेत. पाठिंबा दिल्यामुळे आबांनी पाठिंबा दिल्यामुळे बापू निवडून आले. बरोबर. असं झालेलं आहे. आता बघितलं तर हा जावळा गाव बघितलं तर मोठं गाव आहे. इथून, थोडक्यात मतदारांची संख्या पण भरपूर आहे, बरोबर. एकंदरीत म्हणावा एवढा बापूंनी विकास केलाय का इथं? बापू म्हणजे या दोघांची म्हणजे ही युती असल्यामुळं त्यांच्या मार्फत झालेलंच आहेत काम. दीपक आबा साळुंके पाटील त्यांची दोघांची युती आहे. युतीमधनं आबांनी निवडून आणलेला आहे त्यांना निवडून आणल्यामुळे कामं भरपूर आहे. ते
विकास काम अजून भरपूर चालू आहे ते सगळे भरपूर चालू आहे. तुम्ही शिवसेनेला मतदान दिलं होतं बरोबर हा, हा. 2019च्या हा, वेळेस हा. आणि शहाजी बापू पाटील हे शिंदे गटासोबत आहेत आणि हा. ठाकरे गट वेगळा झालेला हा. आहे याकडे कसं बघता? आता कसं आहे आपलं काम करणाऱ्या माणसाकडे आपण बघायचं. हम्म. शहाजी बापू आबा हम्म. ही दोघं काम करणारे आहेत आता. आता अजून आता उभा राहायचं चाललेलं आहे आबाचं. बरं. आता मग बापूला बापून पहिलं म्हटलं होतं मतदान घेताना हम्म. की ह्या वेळेला मला 5 वर्षात द्या, मी पुन्हा दीपक आबांच्या मागं मी राहणार. हम्म. आता ते उभा राहणार, देणार आता ते. बरोबर. आता या मतदारसंघाचं बघितलं तर हा पारंपरिक मतदारसंघ देशमुखांच्या हातात राहिलेला हा. होता बरोबर. तर युतीमधनं होते कोण दोघं, आबाची आणि देशमुख यांची युती होती. बरोबर बरोबर. ती युती काय मला फुडले गेले. जिकडे दीपक आबा जातील तिकडे विजय हे निश्चित असतो. बर बर. हा. असं आहे. त्यांची काय. नमस्कार. नाव काय सर आपलं? संजय विठ्ठल कबाडे. तर सध्या आपण बघितलं तर तुमचा जावळा हे गाव मोठं गाव आहे. मोठा एकंदरीत म्हणावं एवढा विकास वगैरे या गावात झालाय कसं वाटतंय? झालाय, काय राहिलाय थोडा, पण झालाय, बऱ्यापैकी झालेला आहे. झालेला आहे कुणाच्या कसं? माध्यमातून झालाय? आव्हानच्या माध्यमातून झालेला आहे. पण तुमच्या भागाचं नेतृत्व हे शहाजी बापू पाटील करतायत. करतायत, पण आमचा नेता म्हणजे आवाज. आवाज. आबामुळे शहाजी बापू आहे, बर. नाहीतर आबा नसतं शहाजी बापू नव्हता. हा हा हा. 700 मतानं पडतच होता ते. हा ना. आबामुळे त्याचा निसटता विजय झालेला आहे. बरोबर बरोबर. आणि ह्या वेळेला आबालाच आम्ही आमदार करणार. आबालाच. आबाला आता बघितलं तर या भागाचं नेतृत्व गेली कित्येक वर्ष 50-55 वर्ष देशमुखांच्या घरात होतं आणि एक होतं. राजकीय वारसदार म्हणून आता बाबासाहेब देशमुख त्यांच्या उभा राहणार आहेत आणि मग शहाजीबाबू राहिले तरी कसं आहे, गणपतराव देशमुख यांच्या मागे ते गेलं सगळं. बर बर. आता तिकडेच तसं गेलं वातावरण आता काही राहिलेलं नाही तसं. आता जास्त वारं म्हणलं तर आबांचं आहे. आबांचं. आणि गणपतराव देशमुख 3 वेळा तरी आबामुळेच निवडून आलेले आहेत. बर आबानेच पाठिंबा दिलेला आहे, 15 वर्ष त्यांना पाठिंबा दिलेला आहे. बर. त्याच्यामुळं गणपतराव देशमुख निवडून येत होते. ज्या वेळेला आबाने पाठिंबा काढून घेतला त्यावेळेला त्यांचा पराजय झालेला आहे. त्यावेळेला शहाजीबापू निवडून आलेला आहे. त्यावेळेला आवाज फिक्स आमदार म्हणणे तुमचं दीपक आबा आवाज साळुंखे. आवाज एकमेव आमचा आमदार आवाज. जरी आबांचं तिकीट कापलं हे नाही कोणी अजित पवारांनी, बर बर तरी आबाने अपक्ष म्हणून उभा राहावं ही आमची अपेक्षा आहे. बर. आम्ही आबालाच भरभरून प्रतिसाद देणार आबांना. नाही बाबा, पेपर विकताय तुम्ही तर काय अरे केळीचा काय धंदा होतोय का नाही चांगला? हा होतोय की. होतोय ना. श्रावण नाव महिना काय? चालू आहे. माझं नाव वाघमारे आहे. वाघमारे. हा इथलेच तुम्ही? हो इथलंच बरोबर. आहे. एकंदरीत बघितलं तर सांगोला मतदारसंघ सध्या तरी आज चर्चेत आहे बरोबर. हो कारण या भागाचं नेतृत्व गणपतराव देशमुख यांनी कायम करत आलेले आहेत होय आणि सध्या बघितलं तर या भागाचं नेतृत्व करताय शहाजी बापू पाटील. हो. तर एकंदरीत या भागाची परिस्थिती काय असेल? इथले कामं झालीत का नाही? शहाजी बापूंच्या काळामध्ये कामं झालीत का नाही? विकास कुठला झालाय? विकास म्हटलं तर काही थोडाफार झाला, थोडाफार राहिला. ते आता आपण सांगोला येताना बघतोय बोल, हा हा त्याला तो कधी पूर्ण होतो काय माहिती. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, 1 वर्ष 2 वर्ष होत आले. हा. आता तो कधी पूर्ण होईल काही सांगता येतच नाहीये. बर. रस्ता पण काय बरोबर नाहीये. काय तुम्ही बघतायत हा हा हा. रस्ते किती खराब आहे. आणि आता आमच्या आबाने सुद्धा सांगितलंय की आबानं मागच्या वेळेला बोलून दाखवलं की आबा म्हटले की व्यवस्थित करणार. आणि आबा 100% आता आबा पण मैदानात उतरलेले आहेत. मग कॉम्पिटिशन टफच आहे म्हणा. आणि आमच्या जवळच्या आबा 100% 100%. आता बघितलं तर रिंगणात उतरणार बाबासाहेब देशमुख असतील. एका बाजूला ते ह्यांचं सुद्धा नाव इकडे घेतलं जातं, अभिजित पाटलांचं सुद्धा. अभिजित पाटील म्हणजे असा विषय आहे की अभिजित पाटील असतील किंवा मग बाबासाहेब देशमुख असेल किंवा मग शहाजी बापू पाटील असतील किंवा दीपक आबा साळुंखे, अशी ही यादी आहे सगळ्या नावांची. एकंदरीत काम कुणाचं चांगलं होईल किंवा मग काम कोण चांगलं करेन या भागाचं असं तुम्हाला वाटतं? नाही, आतापर्यंत या भागात सगळ्या आबाज बघत आले ते. आणि जवळा आबांचा बालेकिल्ला आहे. आणि आबाने आता भरपूर इथं हे करून कामं करून टाकलेले आहेत. काय त्यामुळे काय प्रश्न नाही. आबाला आता फाईट देणार मला वाटतं इथं कोणी नाहीये. आणि शहाजी बापूचं मागच्या वेळेस शब्द दिला होता की आबाला मदत करणार. मग आबाला मदत करणार म्हटल्यावर आता 100% शहाजी बापूने आता आबाला मदत केली पाहिजे. आणि त्यात मदत केली तर आता आबांचा पण एवढा प्रचंड दबदबा आहे की आबा 100% येतील. हो. शहाजी बापूंचं काही काम वगैरे? शहाजी बापूंचं काम आता मी ते सांगणार. आबा काय आणि शहाजी बापू काय. आबामुळे तर मागच्या वेळेस शहाजी बापू आले ना. आबाने त्यांना सपोर्ट दिला, पाठिंबा दिला होता.
मग आता राहिलेली कामं तर त्यांनी पटापट करून जर सगळी घेतली हा. काय हा. मग पूर्ण मला वाटतं काय प्रॉब्लेम नाही येणार काय आबा तर 100% आता आमच्या सध्या इथे आपण बसतात. बघितलं तर राज्यात युतीचं सरकार आहे बरोबर. हो युतीचं एका बाजूला सरकार आहे. बघितलं तर फडणवीस आहेत, एका बाजूला अजित पवार आहेत, एका बाजूला एकनाथ शिंदे आहेत. हा. या तिन्ही सरकार मिळून जर बघितलं तर हा. एका बाजूला आपण परिस्थिती बघितली तर खरंच यांनी जी योजना आणल्या सध्या लाडकी बहीण योजना म्हणा किंवा बाकीच्या फडणवीस इज व्हेरी गुड पर्सन. हा, मी म्हणणार काय फडणवीस खूप चांगले आहे ते. चांगलं. हा. आता जी योजना चालू केली लाडकी बहीण योजना कायम सुरू राहावी अशी वाटते का कसं काय वाटतं? आता कायमस्वरूपी अजितदादांनी आपल्याला सांगितलंय काय की शेवटपर्यंत आपण ते जोपर्यंत आपली सत्ता आहे तोपर्यंत अजितदादांनी बोलून दाखवलंय की लाडकी बहीण योजनेला काही केसा धक्का सुद्धा लागणार नाही. मग 100% त्याचा फायदा गरीब लोकांना होतो. गरीब काय आज मीडियम लोकांना पण व्हायला लागलंय ना. आता अजून एक त्यांनी काम केलं तर बरं होईल. लोकांचं रेशनिंग भेटणं वगैरे बऱ्याचशा जणांचं मिळत नाहीये रेशनिंग. ते काय ते 15 वर्षापाठी मग काय तर त्यांनी केसरी कार्ड धारकांना रेशनिंग दिलेलं नाही. गणपतराव देशमुखांच्या पाठीमागे त्यांचं राजकीय वारसा चालू होता बाबासाहेब देशमुख असं म्हटलं गेलं. हा बाबा कसं बघता बरं याकडे? हाय आता त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचे वारसा आता चालवणारच आहे. नातू आहे ना ते. बरोबर. मग नातू आहे म्हटलं ते त्यांचा हे वारसा चालवतीलच. जर त्या इतर प्रमाणे जर त्यांनी काम चांगलं केलं बाबासाहेबांनी तर मला वाटतं ते पण हे चांगले टफच होणार राजकारणामध्ये काय. नमस्कार. काय नाव काय तुमचं? मला बोलता येत नाही. तुमचं नाव तर सांगताल मला? वाघमध्ये कुठले तुम्ही? घेतलं इथलेच आहेत का? घेतलं इथेच राहताय ना तुम्ही? नाव काय पूर्ण नाव सांगा नाव तुमचं. नानासो गुंजेबा वाघमारे. असं आहे का? इथं तुमचं वय काय बरं आता? माझं वय असेल 65. 65 वय आहे का? सरकारच्या काही योजना आहेत का नाही तुम्हाला? काय नाही काय कुठलीच नाही. बस मध्ये फुकट वगैरे जात आहे का नाही? ते 75 वर्षाला आहे. मग निम्म तिकीट असं ना 65 वर्षाच्या आसपास निम्म आहे. आहे ना? आहे निम्म. घेताय का लाभ घेताय का? घेतोय. हा ना. इथले दीपक आबा साळुंके माहिती आहेत का तुम्हाला? माहिती बाबासाहेब देशमुख माहिती आणि तुमचे आमदार आहे शहाजीबाब पाटील. त्यांचं काम कसं आहे बरं? आहे बरं आहे काम. बरं आहे. आहे काम आहे त्यांचं. आहे काम आहे. अजून काय कामं झाली पाहिजे? तिथल्या समस्या काय सध्या? काय कोण करत नाही काय करायचं हा, सांगून अडचणी काय आहेत पण या जावळ्या गावच्या म्हणा काय अडचणी असतात? अडचणी काय भिकायला लागली की नाही अडचणीला काय लयच अडचणीत मला. लय अडचणी.